महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पालम परभणी गायरान धारकाने केली शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होळी। पालम तालुक्यातील मौजे भालकुडकी येथील रहिवासी असलेले मिलिंद किशन साळवे हे गायरान धारक असून मागील अनेक वर्षापासून ते भालकुडकी येथे गायरान जमीन कसत होते। या संदर्भात सन 1982 साली सेलू येथील उपविभागीय अधिकारी यांनी न्याय न करता मूळ प्रस्ताव रद्द केला। किशन साळवे व इतर काही जणांनी कष्ट करून मायरान जमिनी वाहती केली, मात्र जे लोक येथील रहिवासी देखील नाहीत अशा लोकांना या जमिनीचा सातबारा दिला। या संदर्भात गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व तत्कालीन पालकमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी जाळमोक्यावर जाऊन निर्णय करावा असे पत्र दिले असताना देखील किशन साळवे यांना न्याय न मिळाल्याने आज दिनांक 7 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात दिनांक 23 एप्रिल 25 रोजीच्या शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होळी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। हे प्रकरण आहे मौजे भालकुडकी तालुका पालम जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 83 गायरान जमीन प्रकरण आहे। अतिक्रमण करून वहिती करणारे, रक्त ओतून घाम गाळणारे त्यांना जमिनीची सातबारा मिळाली नाही। जे गावचे रहिवासी नाहीत, ज्यांनी एक दगड उचलला नाही, त्या शेतीचं अतिक्रमण नाही, वहिती नाही आणि गावातले लोक त्यांना ओळखत नाही, जमिनीची पेर नाही, अशा व्यक्तींना सातबारा मिळाल्या। आणि ह्या सातबारा जे होत्या ह्या चुकून नाही तर चोरी करून सातबारा मिळवलेले आहेत। हे माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आणि 81-82 मध्ये उपविभागीय अधिकारी सेलू यांनी न्याय केला नाही, आपण न्याय करावा असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी अन्यायच केला। म्हणून या अन्यायी निर्णयाची जाहीर होळी करत आहे। कारण आमची अपेक्षा होती की त्यांनी न्याय करावा आणि जाळमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष शेजारी शेतकऱ्यांचे जबाब घ्यावेत, गावातील लोकांचे जबाब घ्यावेत आणि निर्णय करावा। म्हणून माननीय रत्नाकर गुट्टे साहेब यांनी पत्र दिलं होतं की जाळमोक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा। त्याच्यानंतर माननीय नामदार पालकमंत्री संजयजी बनसोडे यांनी पत्र दिलं होतं की जाळमोक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा। हे पत्र डब्यात टाकून त्यांनी मनमानी निर्णय दिला, म्हणून त्याची ही जाहीर होळी करत आहे। एवढंच जनतेला माहीत असावं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।